तुम्ही SIP तर करताय, पण तुमची SIP अमाउंट जर या 3 स्टेपमध्ये डिस्ट्रीब्यूट होत नसेल तर तुमच्या SIPचा काही फायदा नाहीये. हो, तर टोटल सेव्हिंग आपण 20% करतोय, कारण फायनान्सचा एक रूल आहे ज्यामध्ये ॲटलीस्ट तुम्ही 20% सेव्हिंग करायला पाहिजे. आता या 20% मधले 5% तुमचा इमर्जन्सी फंड म्हणून यूज करू शकता. या इमर्जन्सीमध्ये तुम्ही इक्विटी लॉंग टर्ममधून पैसे जे काढता तर तुमचा लॉस होऊ शकतो. तर कधी इमर्जन्सी फंड आपल्याकडे ॲटलीस्ट 6 महिने किंवा कमीत कमी 3 महिन्यांचा असला पाहिजे. जर तुम्हाला लिक्विड फंडमध्ये तुम्ही ही रक्कम जमा करू शकता. 5% म्हणजे शॉर्ट टर्म गोल आहे, जे गोल 4-5 वर्षांमध्ये लगेच येणार आहेत, तिथे तुम्ही हायब्रिड कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि नेक्स्ट 10% जे आहेत ते लॉंग टर्म जे गोल आहेत, ज्याच्यामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यात तुम्ही प्युअरली इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हालाही अशीच SIP सुरू करायची असेल तर या 3 स्टेपमध्ये तुम्हाला सुद्धा इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरला मला कॉल करा. मी तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल. हॅव अ अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.